हॅलो यूट्यूब लवर्स, कशा आहात? मस्त ना. तर आज आपण मटर पनीरची भाजी बनवणार आहोत आणि चला आता आपण रेसिपी. तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून मी घेतला आहे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे त्या हिशोबानं तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मला 2 माणसांचंच बनवायचं आहे, तर मला एवढं पुरेसं आहे. तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही आणखीन वाढवू शकता. तर याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि कढई ठेवली गॅसवर. थोडीशी कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तर तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये पेस्ट घालून घेऊयात. तर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते मी आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालते. तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि आता हे पेस्ट चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. थोडा वेळ 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून हे पेस्ट चांगली शिजवून द्यायचे. तर याच्यामध्ये मी पनीर मसाला घालते, शाही पनीर मसाला. माझ्याकडे होता म्हणून मी घालते. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. त्याशिवायही खूप चांगली होते भाजी. आता परत मी झाकण ठेवून 1 मिनिटभर एक वाफ काढून घेते. आता या स्टेजला याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची, म्हणजे कोथिंबीर मसाल्यात चांगली भाजली जाईल आणि त्याचा एक चांगला कोथिंबीरीचा ना एक चव चांगली उतरते भाजीमध्ये आत्ता जर घातली तर. आणि थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे इथं. पनीरच्या भाजीमध्ये छान लागते चव कसुरी मेथीची. चांगला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे मसाला. जर लागायला लागतोय खाली, करपतोय खाली मसाला असं वाटायला लागला तर थोडं थोडं 1-1 चमचा गरम पाणी घालून मग भाजून घ्यायचा आहे मसाला. जर मसाला चांगला भाजला गेला नाही तर मग त्याच्यामध्ये टोमॅटो वापरलेत, त्याच्यामुळं भाजीची चव आंबट लागू शकते. त्याच्यामुळं थोडा जास्त वेळ लागेल, पण चांगला भाजला गेला पाहिजे.
आता इथं आपला मसाला चांगला भाजत आलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपण वाटाणा टाकून घेऊया. हे मी ग्रीन पीस घेतलेले आहेत. तुम्ही जर आपला नॉर्मल हिरवा वाटाणा घेत असाल तर तो आधी शिजवून घ्या. आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि पनीर. माहीत नाही व्हिडिओ कुठे गेला, मी शूट केला होता पण व्हिडिओ कुठेतरी मध्येच गायब झाला. त्याच्यामध्ये गरम पाणी टाका, पनीरचे तुकडे टाका आणि थोडीशी 1 चमचा साखर टाका. आणि झाकून एक 5 मिनटं त्याला उकळी काढून घ्या. आणि त्याच्या आधी इथं मी 2 छोटे क्यूब घेतलेले आहेत पनीरचे, ते ह्याच्यामध्ये किसून घालून घ्यायचे आहेत. म्हणजे ह्याच्यानं काय होईल, ग्रेव्हीला छान टेक्स्चर येईल आणि खाताना प्रत्येक घासामध्ये पनीरची चव येईल. तर हे नक्की करा, तुम्ही करून बघा, खूप छान लागते भाजी अशाने. झाकून 5 मिनटं भाजी शिजवून घेऊया. 5 मिनटं झालेले आहेत. मस्तपैकी भाजी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे, कारण आपण गॅस बंद केल्यावर थोडीशी भाजी थंड होत आली की आणखीन थोडीशी ती घट्ट येते. त्यामुळे या स्टेजला गॅस बंद करून द्यायचा. तर मस्त आपली पनीरची चमचमीत भाजी तयार आहे. चला तर आता सर्व करून घेऊया. एकदम कमी साहित्यामध्ये खूप भन्नाट भाजी तयार होते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आवडले की नाही ते.